गुरूंच्या आज्ञेविरुद्ध जाण्याचा प्रयत्न आणि घडले अद्भुत प्रसंग. नमस्कार दत्तभक्तांनो. परमपूज्य श्री टेंबे स्वामी महाराजांच्या जीवनातील हा प्रसंग त्यांच्या देवावरील अढळ श्रद्धेची साथ देतो. एकदा त्यांच्या मातोश्रींनी महाशिवरात्रीला गोकर्णाला जाण्याचे ठरवले. मुलांपैकी कोणीही त्यांच्यासोबत येण्यास तयार नव्हते. शेवटी त्यांनी बुवांना विचारले. बुवा म्हणाले, देवांची परवानगी झाल्याशिवाय मी ही जागा सोडून कुठेही जाऊ शकत नाही. मातोश्रींची इच्छा पाहून शेवटी ते त्यांच्यासोबत निघाले. पण सावंतवाडीकडे जात असताना अचानक त्यांच्या पायाला फुरसे चावले. पायाला भयंकर सूज आली आणि विषाचा त्रास वाढू लागला. लोकांनी औषधोपचार करण्याचा आग्रह केला, पण बुवांचा विश्वास होता, देवांची इच्छा असेल तेच घडेल. 2-3 दिवसांनी ते माणगावी परतले आणि त्याच रात्री एक अद्भुत घटना घडली. देवाने स्वप्नात बुवांचा पाय दाबून त्यात घुसलेला फुरशाचा दात बाहेर काढला. त्यानंतर हळूहळू सूज कमी झाली आणि बुवा पूर्णपणे बरे झाले. ते म्हणाले, देवांच्या आज्ञा वाचून कुठेही जाणे योग्य नाही, पण मातृप्रेम पुन्हा एकदा आड आले. एकदा आईने प्रेमाने त्यांना लाडू खाण्याचा आग्रह केला. बुवाने एक छोटासा तुकडा खाल्ला, पण तोच घशात अडकला. आईने देवांची प्रार्थना केली आणि यापुढे मुलाला कोणताही आग्रह करणार नाही अशी प्रतिज्ञा केली. त्यानंतर बुवा सुखरूप झाले. टेंबे स्वामींच्या सानिध्यात प्राणीही जणू निर्वैर होते. उंदीर शांतपणे त्यांच्या जवळ येत. नाग मंदिरात फिरत असत आणि कोणालाही इजा करत नसत. एकदा डोंगरावरील गुहेत ध्यान करत असताना त्यांच्या समोर मोठा वाघ येऊन बसला. बुवा शांतपणे गुहेतच राहिले. वाघ निघून गेल्यावर ते मंदिरात परतले. त्यानंतर देवाने त्यांना त्या गुहेत पुन्हा जाऊ नये अशी आज्ञा केली. ही कथा आपल्याला सांगते, जिथे पूर्ण श्रद्धा असते तिथे प्रत्येक संकटातून मार्ग दाखवणारी गुरुकृपा असते. श्री गुरुदेव.